मी आहे ना खूप वेळा वेट लॉस जर्नी चालू केली आहे. तुमच्यासोबत खोटं नाही बोलत. निदान 10-15 वेळा तरी मी चालू केली असेल आणि मध्येच सोडून दिली. का तर कंटिन्यू होत नाही म्हणून. पण ह्या वेळेस मी आहे ना व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे. का माहिती आहे का? त्या निमित्ताने मी तुमच्या भीतीने तरी म्हणजे मला व्हिडिओ टाकायचा आहे बाई, त्यासाठी तरी मला कमी झालं पाहिजे व्हिडिओ टाकण्यासाठी. म्हणून तरी मी हे कंटिन्यू करेल म्हणून चॅलेंज घेतले मी 100 दिवसांचं. आणि आजचं वजन तुम्ही बघू शकता. आज केले होते मी इडली आणि आप्पे. मुलींच्या डब्याला सुद्धा तेच देणार होते आणि आजचा नाश्ता पण ते सुद्धा छान असं सांबर केलं होतं. आणि सावली म्हटलेली चटणी पण कर, पण मला चटणी करायला काय वेळ झाला नाही कारण त्यांना लवकर आज शाळेत जायचं होतं. मग मस्त असं आंघोळ वगैरे करून घेतली, त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे बनवून घेतला आणि मग इकडे सगळे नाश्त्याला बसले. मला ऑब्व्हियसली आता त्यांच्या शाळेचं पण आवरायचं आहे, डबे वगैरे भरायचे आहेत, बाकीचं त्यांनी बो वगैरे घालून घेतलेले आहेत. सगळ्यांचे नाश्ते झाले, मी पण नाश्ता करून घेतला. सांबर आणि इडली मस्त खाऊन घेतलं. त्यानंतर ड्रायफ्रुट्स, मिक्स ड्रायफ्रुट्स आणि एकीला पाहिजे होते आप्पे. ऑब्व्हियसली शर्वीला आप्पे पाहिजे होते आणि सावलीसाठी मी इडल्या बनवल्या होत्या. मग हे त्यांचे टिफिन छान असे पॅक करून घेतले, पाण्याच्या बॉटल्स भरल्या आणि टाइम टेबल प्रमाणे त्या दोघींच्या बॅगा बघितल्या की काय न्यायचंय काय नाही न्यायचंय. दोघींच्या बॅगा भरून दिल्या. तुम्हाला खरं सांगू का, ह्या दोघी गेल्याशिवाय ना मला असं घर म्हणजे दुसरी कामं सुचत नाहीत मला. आणि ह्या गेल्या ना एकदा की मग नुसतं घर खायला उठतं आपल्याला. काम काय थोडंफार असतं ते सगळं उरकून जातं, पण मग अख्खं घर मोकळं झाल्यावरती कुठं बसू आणि काय करू मला खरंच कळत नाही. माझे एवढे व्हिडिओज पेंडिंग आहेत टाकायचे. लग्नाचे पण व्हिडिओ भरपूर आहेत टाकण्याचे. घरात लग्न होतं आमच्या, तर ते पण आता मी टाकणार आहे. एकाच दिवशी मी म्हटलं शेड्यूल करून टाकावेत सगळे पोस्ट. आणि आज हा जो व्हिडिओ आहे ना तर तो त्या दिवशीचा आहे की ज्या दिवशी मयूर आमच्या घरी जेवण्यासाठी आला होता. केळवून होतं त्याचंच लग्न झालंय. माझ्या मामाचा मुलगा आहे, मोठ्या मामाचा, तर त्याचंच लग्न आहे म्हणून मग मी सगळा स्वयंपाक करायला घेतला होता. मुलींना शाळेत पाठवून दिलं आणि आता मी शॉपिंगसाठी चालली आहे. मामींना साडी घेणार आहे मी, तर मूळचंदमध्ये चालली आहे. नवीन मूळचंदचं तुम्हाला माहिती असेल, सिंहगड रोडवरती एक शाखा ओपन झाली आहे, तर मी तिकडेच जाणार आहे. मला ते जवळ पडतं. सिटीत जाणं परवडणार पण नाही आणि एवढ्या गर्दीत कोण जाणार आहे. सो मी आले होते आणि एवढ्या छान छान सुंदर साड्या. बघा ना, ही व्हाईट कलरची साडी आहे ना, ती मला खूप आवडली होती. मला ना अशा कडक साड्याच्या फुगत नाहीत. खादी कॉटन, मलमल कॉटन किंवा असं जे सॉफ्ट असतं ना सिल्क, तर मला तशा साड्या खूप आवडतात. म्हणजे मला इतकं ही घेऊ का ती घेऊ अशी झाली होती. मग फायनली ही साडी मी घेतली. हा कलर जो आहे ना तो फिरता कलर आहे बघा. आणि ही साडी मला 800-850ला पडली आहे. खूप सुंदर सूत आहे त्याचं, मऊ आहे असं, अगदी फुगणार नाहीये. आणि एवढी गर्दी होती तिथं पण मी काय बसले नाही. 2-4 साड्या बघितल्या, एक त्याच्यातली मला आवडली, ती मी चूज केली आणि मग मी ती साडी पॅक करायला लावली. तर मी बघत होते मला कुठल्या साड्या आवडतात. त्याच्यामध्ये मला त्यातली ही एक साडी आवडली, पण याचा कलर आहे ना खूप डार्क होता. बघू शकता तुम्ही याच्यावरच्या बुट्ट्याने हे डिझाईन आहे ना खूप भारी वाटत होतं. आणि असे डार्क कलरचे रंग मी घातले ना की अजून उठून दिसतात. तर थोड्याच वेळात त्यांची इथे ऍक्टिव्हिटी पण चालू झाली, तर ते टाळ्या वाजवत होते सगळे. मग मी पण थांबले जरा वेळ. नंतर मग मी खूप सारी शॉपिंग केली. साड्यांची नाही केली मी, ब्लाऊज घेतली. मला रेडीमेड ब्लाऊज, सावलीसाठी एक ड्रेस घेतला. आणि घरी आले तर हे आले होते, हे येताना मटण घेऊन आले होते. त्यांना म्हटलं तुम्ही साफ करून घ्या. तर मामी वगैरे नॉनव्हेज खात नाही, मग त्यांच्यासाठी छान असं पनीरची भाजी केली, खीर केली सुंदर अशी. म्हणजे ही माझी सिग्नेचर रेसिपी आहे, तर ती बनवली छान. त्यांनी मटण वगैरे चिरून दिलं मला, ते मी साफ करून घेतलं. त्याला तिखट हळद आणि मीठ लावून घेतलं. बाकी वाटणाची मी तयारी केली होती आणि मधलं काय शूट मला घेता आला नाही. तर बघा तुम्ही, असली सुंदर भारी असा रस्सा झाला होता मटणाचा. काय कालवण लागत होतं ना, लय भारी. पण फक्त एक झालं होतं की मटण आहे ना जरा जास्त शिजलं होतं बरं का. पण ठीक आहे, तेवढं चालतंय, मटण आहे भाई. जास्त शिजलेला असू दे नाही तर कच्चा असू दे, चालतं. पण खूप भारी झालेला रस्सा. मग हे सगळं बनवून मी बाजूला ठेवलं. मोठ्या पातेल्यामध्ये रस्सा बनवला होता. मोठ्या कढईमध्ये छान सुक्क असं चिकन बनवलं होतं. आणि व्हेजवाल्यांसाठी चपात्या केल्या होत्या आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी मी बाजरीच्या आणि ज्वारीच्या अशा भाकरी केल्या होत्या. कमी ज्वारीच्या केलेल्या, जास्त बाजरीच्या भाकरी केलेल्या. पनीरची भाजी पण बघा तुम्ही, मगाशी गॅसवर होती म्हणून जरा पातळ दिसत होती, नंतर तिला खाली काढून ठेवली तर छान अशी घट्ट झाली होती. आणि खीर पण घट्ट होत आली होती. त्यानंतर मग मी जेव्हा ते यायच्या अर्धा तास आधी मी माझं आवरून घेतलं आणि भाकरी करायला घेतली. मला आईला पण डबा द्यायचा होता. तर भाकरी तर नंतर मी मावशींना बोलवलं करायला. मग मी आधी काय केलं, चपात्या लाटून घेतल्या सगळ्या
छान अशा चपात्या मऊसूत लाटून टोपल्यात सगळे त्यातली वाफ काढून घेतली आणि मग डब्यामध्ये भरून ठेवल्या. आता काय नव्हतं, नॉनव्हेज असलं ना की तसंच असतं. भाकरी केल्या, भात केला, रस्सा सुक्क केलं की काम झालं. आणि मसाल्याचा तर काही विषयच नसतो. आपण वाटण काढतो त्यातच सुक्क पण करते मी आणि त्यातच पातळ पण करते. त्यासोबतच इथं मी पांढरा भात न बनवता छान असा जिरा राईस बनवला होता आणि तो पण मी कुकरमध्येच बनवला होता, म्हणजे म्हटलं पटकन येईल करता. आणि सगळ्यांची जेवण वगैरे झाली. मला काय त्याचं खरंच सूट नाही घेता आलं, मी इतकी दमले होते ना. मग ह्या पिल्लांचा थोडा अभ्यास घेतला, कारण दुसऱ्या दिवशी त्यांना स्कूलला जायचं होतं. आणि जर एकही दिवस होमवर्क कंप्लीट नसेल ना तर लगेच रिमार्क येतो आणि लगेच ग्रुपवर मेसेज येतो. त्यापेक्षा मी म्हटलं वेळ गेलाय जास्त, पण ठीक आहे आपण यांचा अभ्यास घेऊनच टाकूयात. मग छान असा त्यांचा अभ्यास घेतला. शर्वीचं आणि सावलीचं अक्षर फार सुंदर आहे बरं का. हे बघा, हे सावलीचं अक्षर आहे, मराठीचं अक्षर आहे हे सावलीचं, आणि हे इंग्लिशचं अक्षर आहे. खूप छान अक्षर आहे तिचं, माझ्यापेक्षा पण सुंदर अक्षर आहे तिचं. आणि ही पण वही ती मला दाखवते, ती रोमन अंक त्यांना शिकवले होते. हा जो ड्रेस घातलाय ना, हाच घेतलाय बघा मी मूळचंद मधनं, 250 रुपयाला मिळाला मला, आणि खूप छान आहे क्वालिटी पण. त्यानंतर माझं वॉकिंग राहिलं होतं. मग मी ह्यांना घेऊन म्हटलं चला वॉकिंगला जाऊया, तर ते माझ्यासोबत मजा करत होते. ते गेले त्यांच्या कामासाठी आणि मग मी छान असं वॉकिंग केलं आणि घरी येऊन जेवले. आणि मग आम्ही संध्याकाळी मस्त अशी सिरीज बघितली. माझं खूप डोकं दुखत होतं. त्यांना म्हटलं थोडंसं छान तेल लावून देता का मला. मग ते म्हटले हो देतो. मग मला आहे ना पहिल्यापासून सवय दररोज केस धुवायची बरं का. मला ना केस धुतल्याशिवाय रोज मला असं आंघोळ केल्यासारखी वाटत नाही. आणि केस पण छोटी आहेत ना माझी, त्यामुळं. मग जेव्हा जेव्हा मनात मला असं वाटतं ना की तेल लावायचं, तर भरपूर तेल लावून घेते मी त्यांच्याकडून. आणि ते खूप छान मसाज करतात, हेड मसाज. बघा मला इतकं भारी वाटतंय, दिवसभराचा थकवा असा पळून जातो. ते मुलींच्या केसांना पण कधी कधी तेल लावतात, भारी वाटतं आम्हाला. मस्त अशी सिरीज बघितली आणि असा संपला माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.